पुण्यामधील अत्याचार प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। स्वारगेट स्थानकामधील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड करण्यात आली। जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला आहे। तर स्वारगेट एसटी स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये आज तरुणीवर अत्याचाराची घटना घडली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यानंतर सुरक्षा रक्षकांची केबिन फोडण्यात आली। जुन्या बसमध्ये साड्या दारूच्या बाटल्या आढळल्यात असा आरोप या ठिकाणी वसंत मोरेंनी केला। त्यानंतर त्यांनी सगळ्या इथे उभ्या असलेल्या बसेसची देखील पाहणी केली। ठाकरेंच्या सेनेकडनं या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले। बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी स्थानकातील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड करण्यात आली। जुन्या बसमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय। बसमध्ये साड्या, बेडशीट आणि कॉन्डोम्स पडलेत असं वसंत मोरेंचं म्हणणं आहे। तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या, तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। ते एसटी कुठे ठेवलेले मागच्या बाजूला आहेत ठिकाणी, त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथे जाऊन आलोय, म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय। 4 जुन्या बसमध्ये लॉजिंग होत असल्याचा वसंत मोरेंचा आरोप आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोपीवर आणि स्थानकातल्या आढळलेल्या गोष्टींवरून संबंधितावर कारवाईची मागणी होते।